नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कळकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचं नाव आहे नको त्या सूचना। अरे कोणीतरी दया करा रे आम्हा मुलांवर, तुमच्या घरी नेऊन ठेवा नाहीतर हॉस्टेलवर नेऊन टाका, पण सूचनांची किटकिट नको। अरे काय म्हणता, थांबा कानातले कापसाचे बोळे काढतो आधी। हां, आत्ता बोला, काय म्हणताय? हॉस्टेलवरही काही नियम असतात, काही हरकत नाही, ते नियम सार्वत्रिक असतील ना। आणि हो, नियम कधी कधी मोडले तरी चालतात ना, त्याला शिक्षा असतेच असे नाही। पण घरात राहण्याचा आता कंटाळा आलाय हो, कुणीतरी वाचवा रे आम्हा अजान बालकांना। अहो, जगण्याचे स्वातंत्र्य म्हणून नाही। सोनू उठ, आंघोळ कर, गणवेश घाल, दूध पी, दप्तर घे, शाळेत जा, डबा पूर्ण संपव, अभ्यासाकडे लक्ष दे, भांडण मारामारी अजिबात करू नको, टीचरची कंप्लेंट येऊ देऊ नको। बस बस बस, नुसता वीट आलाय मला। लहान मुले म्हणून कोणीतरी बघा ना आमच्याकडे, थोडी तरी स्वतःची बुद्धी वापरून विचार करायला, कृती करायला शिकू दे आम्हाला। हे करू नको, ते करू नको हे सांगण्यापेक्षा काय करा हे सांगा ना, उगाच नकारात्मक सूचना देत बसता। लहान असलो म्हणून काय झाले, मलाही आत्मसन्मान आहे, माझेही स्वतंत्रचे विचार असू शकतात, मीही दीदी भैयासारखं वागू शकतो। पण नाही, सोनू हे कर, सोनू ते कर, जाम वैताग आणला। ते गंमतच करतो सगळ्यांची। थोडा लवकर सुटते झोपेतून आणि कामाला लागतो, शाळेला जायला रेडी होतो, आपल्या हातानेच दूध घेतो, मॅगी करून घेतो, स्वतःचा टिफिन स्वतःच करतो, म्हणजे किमान उद्या तरी मला कमी सूचना ऐकाव्या लागणार। तसे कापसाचे बोळे जवळ ठेवणारच आहे मी। अरे यांच्या सूचना म्हणजे काही कैलास खेरचे गाणे आहेत का, की मन लावून ऐकायला? तेरे दीवानी तेरी दीवानी। काय मम्मी, काय म्हणतेस? लवकर झोपी जाऊन म्हणजे लवकर उठशील। अरे चा, मम्मीला कसा माझा प्लॅन कळला? धन्यवाद।